नमस्कार मंडळी, चला तर आणखी एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर आजचा व्हिडिओ जेवणाचा आहे आणि आज गुरुवार आहे, तर नैवेद्याचं जेवण आहे. पण त्याच्यापूर्वी की नाही मी आज जेवणामध्ये एक नवीनच पदार्थ बनवला होता, भेंडीचा. तर तो तुमच्याबरोबर शेअर करते. म्हणजे मसाला भेंडी अशी असं या डिशचं नाव आहे. पण मी पहिल्यांदाच बनवला, कारण मी नेहमी भेंडी आणली की आपण जसं कांदा आणि मिरचीवरती भेंडी भाजून भाजी बनवतो की नाही, सुकी भाजी, तशीच मी बनवते नेहमी. पण ह्यावेळेस मी थोडंसं वेगळं म्हटलं बघूया कसं होतं, म्हणून मी ट्राय केलेलं. तर खूप छान झाली होती ही जी मसाला भेंडी आहे आणि खूप टेस्टी झालेली. तर सगळ्यात पहिले तेलामध्ये मी कांदा परतवून घेतलेला आहे. त्याच्यामध्येच थोडासा लालसर झाल्यानंतर कांद्यामध्ये मी लाल तिखट टाकलेला आहे, गरम मसाला, त्याच्यानंतर किचन किंग मसाला आणि थोडीशी हळद टाकून व्यवस्थित परतवून घेतलं. त्याच्यामध्येच आलं लसूणची पेस्ट टाकली, क्रश करून टाकलं होतं मी, ते परतवून घेतलं. त्याच्यामध्येच टोमॅटो टाकला, तो सुद्धा परतवून घेतला. थोडंसं मीठ टाकलं आणि मसाले जळू नये म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकून मी तो पूर्ण मसाला जो आहे तो मी शिजवून घेतला. आणि टोमॅटो एकदम नरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही जे आहे, घट्टसर दही फेटून घेतलेलं आहे आणि ते एकदम बारीक गॅस करून दही टाकलेलं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घेतला आहे. आणि पूर्ण जो तो मसाला आहे तो पूर्णपणे शिजवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकून घ्यायची आणि ही जी भेंडी आहे त्याचे मी मोठे मोठे तुकडे केलेले आणि अगदी थोड्याशा तेलावरती मी ते परतवून घेतलेले, म्हणजे त्याचा बुळबुळीतपणा येऊ नये म्हणून. आणि त्याच्यानंतर मग ते मसाला तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये भेंडी टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित उकळी काढून परतवून घेतलेलं आहे. चला तर आजचं जेवण बघूयात. तर आजच्या जेवणामध्ये गोडमध्ये मी मालपोळी बनवले होते. त्याच्यानंतर हे आहे वरण, ही आहे भेंडी मसाला जो मी आता तुम्हाला दाखवला. त्याच्यानंतर आहेत ओला वरणा जो असतो, म्हणजे ओला पावटा म्हणतात त्याला, तर त्याची भाजी आहे, सुकी भाजी. त्याच्यानंतर पापड आहे, भात आहे आणि हे आहे आपलं इन्स्टंट कैरीचं लोणचं. तर ह्या कैरीच्या लोणच्याची रेसिपी दाखवा म्हणून एका ताईंनी कमेंट केली होती, तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन. आणि न चुकता ही आहे भाकरी. तर हे होतं आजचं जेवण. आणि आजचं जेवण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि ही रेसिपीसुद्धा नक्की ट्राय करा, खूपच सुंदर झाली होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.